नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असताल अशी आशा आहे. तर आता सर्व संध्याकाळची देवपूजा वगैरे होऊन आता आपण एक रेसिपी करणार आहोत. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला आज काय करायचं असं चाललं होतं. तर संग्रामचं चाललंय, मम्मी बरेच दिवस झाले तू बटाटे वडे बनवले नाही. मग म्हटलं चला आज आपण बटाट्या वड्याची रेसिपी करू. तर मी आज त्याच्यासाठी इथं चूल वगैरे पण अशी मांडून घेतलेली आहे. ही आता आपण नवीन आणलेली चूल आहे, रोज नसते आपली इथं. मग आज मी त्यासाठी इथं चूल वगैरे पण मांडून घेतली. थोडंसं सरपण पण आणून ठेवलेलं आहे. आणि आता मला बटाट्याच्या वड्याच्या तयारीलाच लागायचं आहे. आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ पण दाखवणार आहे. तर चला तुमच्यासोबत शेअर करते मी ही रेसिपी. आता मी इथं छान अशी चूल पण पेटवून घेतलेली आहे. आता अजून थोडंसं सरपण घालायचं आहे, पण नुसतं पेटवून घेतलेली आहे. आता जरा याच्यामध्ये नारळाची शेंड्या वगैरे टाकून आणि इथं मी बटाट्याच्या चटणीसाठी पण तयारी करून घेतलेली आहे. त्यासाठी मी मिरच्या, लसूण, कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर हे कढीपत्ता घेतलेला आहे. कोथिंबीर निवडून ठेवलेली आहे, ती पण टाकणार आहे मी आता त्याच्यामध्ये. तर आता मी कांदा कापून घेणार आहे. बटाटे याचं म्हणताल ना, तर बटाटे मी आतमध्ये टाकलेले आहेत उकडायला, शेगडीवर टाकलेले ते. मग आता उकडले का मी लगेच त्या बटाट्याची चटणी करून घेणार आहे. मग त्याच्यानंतर आपण पुढचं बघू. आता मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. आपण आता ही बटाट्याची चटणीची तयारी चाललेली आहे आपली. तेल टाकून घेतलेले आहे मी आता. त्याच्यामध्ये आता मी जिरे टाकून घेणार आहे. तेल तापल्यावर चांगलं इकडून बसणार इकडून जाऊ दे. आता निस्सी गरम करायची चटणी. तेल तापलेलं आहे चांगलं, जिरे पण चांगले तळू राहिले. आपण आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहे. कढीपत्ता चांगला तडतडून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण असा ब्राऊन कलर झाला पाहिजे कांद्याचा. आता आपला कांदा पण चांगला परतून झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये जरा हळद टाकून घेणार आहे. हळद टाकल्याच्या नंतर आपण जो मसाला काढलेला होता, हिरवी मिरची आणि लसूण, तो टाकून घेते आता. ही चटणी करताना कायम आपण हिरव्या मिरचीचाच वापर करायचा, लाल मिरची नाही वापरायची. हिरव्या मिरचीनी ना टेस्ट चांगली येते. आता मी याच्यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहे. आपल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आपण. हे बटाटे सोलून घेतलेले आहेत, ते पण टाकून घेणार आहे आता त्याच्यामध्ये. बरेच दिवस झाले आपण बनवलेच नव्हते आहे सांगा. इथं आल्यापासून एकदाच बनवले फक्त. गावात होतो तर 8-15 दिवसाला बनवायचं. तिथल्या तिथं पाव आणायला जायचो बेकरीमध्ये. आता गावात जायचा कंटाळा येतो. तर आज पप्पाला सांगितलेत, पण ते म्हणे आज तशीच भट्टीतून काढलेत पाव. 5 मिनटं जरा वाफ वगैरे जाऊन द्यावं लागेल पावांची. इतके फ्रेश पाव मिळणार आहेत आता आपल्याला. बटाट्याची चटणी अशी छान पद्धतीने तयार झालेली आहे. मी आता बटाट्याची चटणी लगेच काढून घेणार आहे. ती जास्त परतवायची गरज नाही पडत आपल्याला.
कधी कधी आपण बटाट्याची चटणी म्हणजे फक्त कांदा परतून आणि खाली घेऊन पण त्याच्यामध्ये बटाटे टाकू शकतो. असं पूर्ण गरम करायची काही गरज नसते त्याला. आपण जे दुकानातला आपण बटाटा वडा वगैरे खातो ना, तर ते अशाच पद्धतीने बनवतात की कांदा वगैरे परतून घेतात आणि नंतर असं खाली काढून त्याच्यामध्ये बटाटा मिक्स करतात. असं गरम नाही करत बसत कोणी, पण मला त्या तशी नाही आवडत, अशाच पद्धतीने आवडते. आणि संग्रामला पण अशीच आवडते ना दादू. मस्त असा आपला बटाट्याची चटणीचा मस्त असा मसाला तयार झालेला आहे बटाट्या वड्यांचा. कसा वास येतोय? चांगलं आहे. चांगला आहे ना. कढीपत्ता वगैरे सगळं मस्त आहे आता त्याला. पण मम्मी तो 22 तारखेला करायला पाहिजे होतं का? 22 तारखेला काय? इंडिया वर्सेस हे ना मॅच, मग तेव्हा खातानी मजा आली असती. काय इंडिया वर्सेस कोणती? पाकिस्तान. इंडिया वर्सेस पाकिस्तान झाली ना. मग इंडिया वर्सेस आहे ना साऊथ आफ्रिका आहे हां 22 तारखेला. करू मग तेव्हा त्या दिवशी दुसरं काहीतरी बनवू, काय का नाही. मग आज काहीतरी दुसरं बनायला पाहिजे होतं, त्या दिवशी वेगळं बनायला पाहिजे होतं. आता आहे ना मी ना हे 5-1 मिनटं गार होऊन देणार आहे. याच्यातली जी वाफ आहे ती निघून देणार आहे आणि मग याचे छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहे, छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे. मग बघू आपण. आता मी आपली चटणी इथे छान पद्धतीने गार झालेली आहे, तर मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे बटाटे वडे बनवण्यासाठी. त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवले का मग फक्त बेसन पिठामध्ये डीप करायचं आणि तेलामध्ये सोडणार आहे आपण. त्याच्यासाठी आता मी हे सगळे गोळे डायरेक्ट बनवून घेणार आहे एकटी, म्हणजे आपण पटापटा एका वेळेस 2-4 टाकू शकतो. प्रत्येक वेळेस हात खराब करायची गरज नाही पडणार. मग चटणीने मग हात असं खूपच हे होऊन जातात, म्हणून मग नुसतं बेसन पिठामध्ये बुडवणार आणि करणार. छोटे छोटे आपल्याला जशी साईज पाहिजे तसे आपण बनवू शकतो, छोटे मोठे. तर मी अशा पद्धतीने बनवलेले. आता त्यानंतर मग आता मी इथे बेसन पीठ पण घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आता मी जरा सोडा पण टाकून घेणार आहे. आपला खाण्याचा सोडा जो असतो तो टाकून घेणार आहे. खाण्याचा सोडा टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा ओवा पण टाकणार आहे. सोडा एवढं कमी का टाकते ग? तेवढंच लागतं. आणि जरा मीठ पण टाकून घेणार आहे, कारण जे वरचं कवर जे आहे त्याला पण जरा चव आली पाहिजे म्हणून. आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार. थोडीशी हळद पण टाकते, हळदीने छान कलर येतो. मग आपल्याला जसं पाहिजे तसं बनवून घ्यायचं, जास्त पाणी नाही टाकायचं पटकन. पण घेतलेल्या आहेत कापून, 2-4च घेतलेले आहे, कारण मी आणि संग्रामचे पप्पाच खाणार आहे, 2 जण. त्याच्यासाठी बाकीचं काही कोणी खात नाही. 4-5 मिरच्या भरपूर झाल्या म्हणून तेवढंच टाकलेलं आहे. आता अजून थोडंसं पाणी टाकून मी मस्त असं छान असं बॅटर करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपला वडा व्यवस्थित डीप झाला पाहिजे. कशात अंडे भाजायला टाकलेले ना, त्या काय चुलीत त्याला नाही सांगितलं का? मग पार झाल्यावर इथे गार झालं का ओके यायचं असं त्याला म्हणा. जेवण झालं असेल सुंदर पद्धतीने अशी छान आपली वडे निघू राहिलेली आहेत. एकदम अशी क्रिस्पी वरून आणि आतून मऊ, एकदम हॉटेल स्टाईलच झालेली आहे बटाटे वडे.
कलर पण आलेले आहे हळदीमुळे त्यांना. झालेली सीता आता मी काढून घेणार आहे. अजिबात तेल पण नाही राहते तेच नाही. बघू शकता किती सुंदर झालेली. संग्राम वास कसा येतोय? चांगला. चांगला येतोय. अशा पद्धतीने डीप करून घ्यायचं, सोडायचं. ओव्यामुळं पण अशी छान टेस्ट लागणार आहे. पोट वगैरे पण दुखत नाही ओव्यामुळं, त्याच्यामुळे मी ओवा दरवेळेस टाकतच असते. आणि जे मिश्रण केलेलं होतं आपण बेसन पिठाचं ते पण छान झालेले. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. व्यवस्थित त्या बटाट्यांना चिपकून राहिलं पाहिजे ते. चुलीचं जाळ पण असं एकदम संथ चालू आहे. जास्त जाळ नाही लागलेलं नाही तर जळाले असते ते. नाही त्याच्यातलं नाही, ते खालचं अंड फुटलं. अंड फुटलं? कोणतं अंड? त्यात अंडे टाकले. खरंच? चुलीत आणून टाकले काय? अंडे टाकले, मीच टाकले. अन्न मला म्हणले ते टाक. अरे त्याला अंड्याचं आणि याचं तेल आणि असं लेप द्यावं लागत. बरोबर आहे. दिलता शानाचं ले. तुला झाला? अंड नाही फुट. झालं ना पप्पा वडे? छान झाले एकदम. म्हणजे किती झाले? मस्त झाले. मस्त झालं ना. खरंच ते छान झाले. बटाटी चटणी पण भारी झालेली आहे. केचप, कांदा आणि मिरची, हिरवी मिरची तळलेली, त्याच्यामुळे अजूनच टेस्ट वाढली. तुम्ही पण अशा पद्धतीने वडे ट्राय करा.